माझा भाऊ माझ्यासोबत माझ्यासाठी चांगला आहे, खूप भारी. हा मला काहीच कमी पडू देत नाही माझा भाऊ. बर, काय आवडते वाटते? मटन चिकन लय आवडते. हा खातोय, पण आता नाही, एवढं नाही खात. हा, आता त्याचे व्हिडिओ पण बंद केले, कारण फॅन लोक म्हणत होते असे व्हिडिओ टाकू नको. बरोबर. आतापासून बंदच केले ते व्हिडिओ. आता ते माझ्या भावाला मराठवाड्यात ट्रॉफी घेऊन यायची आहे. जे नाही ते जवळ हे बसते, ते प्रभूचा भाऊ. खूप भारी वाटतं मला ते. मनापासून बोलतो, आपल्या प्रभूला भरभरून वोटिंग करा, जेवढी होईल तेवढी वोटिंग करा. नमस्ते मित्रांनो, आपल्या समोर आहे प्रभू शेळके यांचा बंधू. हुबेहूब प्रभू सारखा दिसतोय, म्हणजे असं काय फरक समजून येत नाही. प्रभू चा जुळा भाऊ आहेस का? नाही, तो मोठा आहे, मी लहान आहे त्याच्यात. लहान आहे. बर 2-3 वर्षाचा फरक आहे आमचा. बोलणं पण सेम वाटते, म्हणजे काय, म्हणजे फोनवरला का तुम्ही दोघं बोलला तर पाहुणे म्हणत असतील की प्रभूच बोलते. हा, तसंच म्हणते. होतं का असं कधी? लय वेळेस होतंय. हा, तुझं नाव सांग की जरा. माझं सूरज अशोक शेळके. बर, आणि तू कितवीला आहेस? आता मी 10वीला आहेस. खरा म्हणतात ना ते सपोर्ट प्रभूला. मित्रांनो, प्रभूचं इंस्टाग्राम अकाउंट, परत फेसबुकचं अकाउंट सगळं तूच हँडल करतो, बरोबर? हा, आता मॅनेजर लावला, नाही तर माग ते मीच होतो. बरोबर. हा, 1 महिन्यापासून फक्त मॅनेजर लावलाय, कारण आमची आयडी त्यावेळेस गेली होती ना. बरोबर. कसं काय, म्हणजे तू पहिला व्हिडिओ कुठला द्या? काकी पण मगाशी म्हणाले की ज्वारी काढायला गेलेला आणि तिथं व्हिडिओ केला. तर काय, म्हणजे कसं सुचलं तुला? मग का प्रभू म्हटलेला तुला व्हिडिओ काढ वगैरे? काय आपलं सहजच. आता आई ते आजी ते काढत होते ज्वारी, तर आम्ही पाहत होतो इथं बांधाच्या कडीला बसून. तर म्हणलं चल आपण सहजच एक व्हिडिओ बनवू. आम्ही सहजच व्हिडिओ बनवला, सहज. आणि तो काय नाही, एडिट काहीच नाही, थोडाफार करून डायरेक्ट टाकून दिला. 1-1:30च्या दरम्यान. तर व्हिडिओ पोस्टिंग केल्यावर 1-2 तासानंतर पाहतोय तर ते मिलियन मध्ये गेला. पहिलाच व्हिडिओ? हा, पहिलाच व्हिडिओ मिलियन मध्ये गेला. आणि त्याला 6000 फॉलोअर पण झाले होते. आणि आमचे फॉलोअर होते 120 का काहीतरी फॉलोअर होते. तर पाहतो तर 6000 फॉलोअर. म्हणलं यार भाई, आपण घरी गेल्यावर 10,000चा केक कापून टाकू. आणि घरी आलं तर पाहतो 1 लाख झाले. 7-8च्या दरम्यान. काय प्रभू बद्दलची एखादी गोष्ट, मोठ्या भावाबद्दलची काय आवडते की बाबा खरंच ते चांगली आहे गोष्ट? त्यामध्ये नाही, माझा भाऊ माझ्यासोबत माझ्यासाठी चांगला आहे, खूप भारी. मला काहीच कमी पडू देत नाही माझा भाऊ. आणि त्याची इच्छा आहे मला बिग बॉस जिंकून यायचंय, आणि येणार, 100% येणार. जाताना काय चर्चा झाली रे की बाबा, म्हणजे म्हणतात ना ते सगळे तयारी करून जायला लागते, सगळे बॅग भरून वगैरे? काय म्हणजे काय चर्चा झाली आणि तयारी कशा पद्धतीने केली, आणि कुठं सोडायला गेले तुम्ही वगैरे? कसं काय? आम्ही त्याला पहिलं बॅग घेतली, कपडे घेतले, आणि मग त्याची बॅग वगैरे जे काय सामान लागते त्याला ते दिलं. आणि मुंबईला फिल्म सिटी मध्ये त्याला सोडून आलो. बरोबर. फिल्म सिटी म्हणून गोरेगाव नाही का, तिथं फिल्म सिटी आहे, तिथं जाऊन सोडून आलो आम्ही. कसा गेम, कसं वाटतंय आता? मस्त खेळतोय तो, विषय नाही त्याचा. आता खूप भारी वाटतं ते खेळताना पण. काय आताच्या गेम मधलं काय एखादा किस्सा कुठला आवडला की बाबा खरं जिंकला? तो नाही का, ते मेंढ्याचा हिस्सा लय मस्त, मला ते लय आवडलंय. काय आवडलं म्हणजे? काय म्हणजे त्यांनी नाही का, तो काय नाव आहे त्याचं, राकेश कसं पळवलं, तोंडचं पाणी काढलं, खूप भारी वाटलं. आता एक प्रकारे सुरुवात तर झाली, व्हिडिओ वगैरे केले, रिस्पॉन्स कसा भेटत गेला परत वगैरे, म्हणजे कशा पद्धतीने? नाही, आम्ही 2-3 व्हिडिओ जर त्या वेळेस टाकले आम्ही, नंतर म्हणलं आपण परत एकदा व्हिडिओ बनवू. आम्ही परत आपको ये दिखाई दे रहा है, वो दिखाई दे रहा है, त्यांनी त्याच्याच हाताने काढत तो पण 30-40-36 मिलियन गेला. आणि मग आम्ही व्हिडिओ काढायला सुरुवात केली, मग आम्हाला चांगले व्ह्यूज, लाईक मिळत होते. मग आम्ही त्यापासून सुरूच केलं व्हिडिओ काढायचं. मी ते मटन आणि चिकनचे पण व्हिडिओज बघितले त्याचे, तर ते काय लय आवडतं वाटते? मटन चिकन लय आवडते. खातोय, पण
आता नाही, एवढं नाही खात. हा, आता त्याचे व्हिडिओ पण बंद केले कारण फॅन लोक म्हणत होते असे व्हिडिओ टाकू नको. बरं. आतापासून बंदच केले ते व्हिडिओ. आता भरपूर तुम्ही पाहत असाल 2-3 महिन्यापासून ते व्हिडिओ नाहीत आता. म्हणजे आता रेग्युलर व्हिडिओ चालू आहेत. रेग्युलर आपले कॉमेडी आहे, असे तसेच कॉमेडी असते. आता ते व्हिडिओ नाही आता. प्रभूला एखादा एक मोठा स्टार होताना बघायचंय का तुला? हा, ते तर स्वप्नच आहे. त्याला मोठं होऊन असं मला बघायचंच आहे. तेव्हा त्याचे पण स्वप्न आहे आपलं घर बांधावं, आपण काहीतरी मोठं करून दाखवा, आणि आमची पण तीच इच्छा आहे असाच मोठा हो म्हणून. एक विशालचा किस्सा घडला, त्याला उचलून घेतलेलं त्याला. हा, तेवढंच वाईट वाटलं. ते त्यांनी असं इथं धरून नाही उचललं, डायरेक्ट असं इथं पकडून उचललं ना, ते वाईट वाटलं मला खूप. तसं नव्हतं करायला पाहिजे. तिथे गेम खेळायचा, गेमच खेळायचा ना. नंतर त्यांना भाऊनं पण सांगितलं ना, कोणाच्या शरीराला त्याची परवानगी घेतल्याशिवाय झाटायचं नाही. आणि त्या दिवशी परत ते झालं. राधा पाटील पण त्याला धावू लागले मारण्यासाठी. आणि एवढं भारी खेळतोय ते, कोणाच्या आद्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही. ते मस्त खेळतो आपल्या पद्धतीनं. आता त्याला रक्त वगैरे कमी असते त्याच्या शरीरातलं, की ती म्हणजे प्रत्येक महिन्यालाच भरावं लागतं? हा, प्रत्येक महिन्याला भरावं लागतं. कंपल्सरी. कधी 1 महिना, कधी 1.5 महिना असं. आणि दादा म्हटले तसं ओ ब्लड ग्रुप आहे त्याचा. हा, ओ पॉझिटिव्ह. ओ पॉझिटिव्ह आहे. ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे ते. भेटलं तर लवकर भेटत, नाही तर कधी कधी भेटत पण नाही. त्याला लय डोनर आणा म्हणते ते लोक. असं कधी झालं का की बाबा दवाखान्यात गेलाय आणि रक्त वगैरे भेटलं नाही, असं झालं का? भरपूर वेळ झालं, पण कसं आता प्रभू फेमस असल्यामुळं त्याचे फॅन लोक असतात काही, ते तिथं आले, तिथं ब्लड दान करायला येतेच ना काही जण, तर डोनर आणतो म्हणतात. आपल्याकडे कुठं डोनर आहे? मग हेच असे फॅन लोक असले की ते आपल्याला प्रभूची परिस्थिती पाहून देतात त्याला ब्लड. फॅन लोक ब्लड दान करतात आणि मग ते ओपीडी वाले याला ब्लड देतात. आता एक सर्वसामान्य परिस्थिती आहे तुमची घराची वगैरे. भाऊ तुम्ही बदलणार, तुम्ही ही स्थिती, आणि ते 100% बदलणार, कारण तुझ्या चेहऱ्यावरनं बघून कॉन्फिडन्स दाखवतोस तू, आणि प्रभू पण तेवढा ताकदवान आहे. नाही हो ना, कारण त्याला आता पहा तुम्ही 1.5 वर्षात त्यांनी 2.4 मिलियनची पायरी गाठली म्हणल्यावर सोपं नाही. इंस्टाग्रामवर एवढं फॉलोअर्स होणं सोपं नाही. वोटिंग म्हणजे त्याला भरपूर होणार, आणि हीच अपेक्षा करतो. आणि ते माझ्या भावाला मराठवाड्यात ट्रॉफी घेऊन यायची आहे. काय अडचणी आल्या भाऊ, म्हणजे एवढे फॉलोअर्स होणं सोपं नाही, काय अडचणी जाणवल्या? भरपूर अडचणी आल्या होत्या आमच्याकडं. आमची आयडी 3-4 महिने बंद होती, इन्स्टा आयडी बंद होती. तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटलं होतं, आम्ही लय रडत होतो. माझं प्रभूने तर अन्न पण सोडून दिलं होतं. त्या टायमाला ते लय खराब झालं, तर ते लय टेन्शन घेत होता. जेवण नव्हता करीत, काही नाही, फक्त झोपायचा आणि रडायचा. तर आम्हाला एक जण भेटला, आमचं ते मॅनेजरच, कॉन्टॅक्ट वगैरे झालं त्याचं, तर त्यांनी आम्हाला आयडी आणून दिली. तर त्या टायमाला बी आम्ही असे तसे पैसे करून किती 30-40 हजार रुपये भरले आयडी रिकवर करण्यासाठी. झाली पण व्यवस्थित. इंस्टा आयडी आली आणि परत कोणीतरी जळत आहे, त्यांनी परत आमचं 6-7 लाखाचं इंस्टाग्राम हॅक केलं. तर अजून ते आलं नाही, त्याची पण तयारी चालू आहे रिकवर करण्यासाठी. पण पुन्हा ते नवीन अकाउंट काढले मला वाटतं. आता नवीन अकाउंटच आहे ना ते आहे ते 2.4 मिलियनचं ते इंस्टाचं. ते जुनं अकाउंट आहे का? हा, ते जुनं, तेच गेलं होतं, ते रिकवर झालेलं आहे ते. आमची ती आयडी आली आणि परत ती 2 लाखावली परत गेली. युट्यूब बी परत गेलं. म्हणजे आमच्या अजून 2 आयडी अडचणी येतच राहतात. चालूच असते ते. त्याचं काय नाही. आता तू शाळेत गेलाय वगैरे, असं म्हणजे काय आता जाणवते की बाबा सर वगैरे बोलतात की अरे प्रभूचा भाऊ आला? हा, होत आहे ते. मित्र मैत्रिणी झाले. हा, जे नाही ते जवळ बसतात, ते प्रभूचा भाऊ. खूप भारी वाटतं मला ते. आनंद वाटतो. आनंद वाटतो.
आणि सर पण शिक्षक पण हा बोलत सर पण मस्त. हा काय म्हणतात शिक्षक काय म्हणतात? सर पण म्हणतात नका त्याला बेजार करू नका असं तसं, त्याच्यापासून जरा लांब बसा, हा प्रभूचा भाऊ इथे असं तसं, ते प्रभूला कधी तरी शाळेत घेऊन ये जा असा. खूप भारी वाटते कारण पोरं बेजार करतात ना, हा प्रभूचा भाऊ आहे म्हणून हे असं जवळ बसणं, हे फोटो घे ते फोटो घे, तर सर लोक तसं म्हणजे तुझ्या बरोबर पण चालू झाले फोटो? हा माझ्या बरोबर. आता प्रभू नाही भेटला तर माझ्या बरोबर घे, ते म्हणतात नाही नाही कोणाला नाही म्हणणार की हेच प्रभू आहे म्हणून. ते म्हणते तू प्रभू सारखा दिसतो. बरोबर. हा प्रेक्षकांना काय आवाहन करशील जे आहेत ते म्हणजे बोटिंग वगैरे हा करणार? तेच तर प्लीज मित्रांनो आपल्या प्रभूला वोटिंग करा आणि आपल्या प्रभूला मराठवाड्यास ट्रॉफी घेण्याची संधी तुम्ही द्या. आणि मी एवढं करतो की मनापासून बोलतो, आपल्या प्रभूला भरभरून वोटिंग करा, जेवढी होईल तेवढी वोटिंग करा बस. धन्यवाद. चालेल, धन्यवाद.